विश्वामध्ये देव भरला, कणाकणात तोची वसला. मंदिरात कसा मावे रविदास प्रश्न विचारती. आकाशा परी व्यापक तो, पाताळातही चरण त्याचे. सीमा नाही ज्याच्या रूपा तोची ईश्वरानंता. शंकर ऋषी शोधत राहिले, ब्रह्मदेवही थकून गेले. अनंताचा अंत न लागे, मानव कसा जाणील. देव नसे दगडामध्ये, तो वसे प्रत्येक श्वासात. रविदास म्हणती अंतरी त्यांचे खरे दर्शन घडे. पण दिसता नाही परमात्मा, तो मुक्त प्रकाश अनंता. माणसामध्ये देव पहा, हीच संतांची शिकवण. जय रविदास. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब तोडे. आपण आता जे अभंग संत रविदास यांच्या विचारधारेवर गुरुमाऊली रविदास या ग्रंथामधून ऐकले, त्याचा भावार्थ संत गुरु रविदास महाराज सांगतात की जो परमेश्वर संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे, ज्याचे चरण पाताळात आणि मस्तक आकाशात आहे, असा अनंत ईश्वर एखाद्या छोट्याशा मंदिरात किंवा बंदिस्त जागेत कसा राहू शकतो. संकादी ऋषी किंवा ब्रह्मदेवही पूर्ण जाणू शकले नाही, म्हणून ईश्वराला एका ठिकाणी मर्यादित समजण्याची इच्छा. यावर गुरु रविदासांनी हा दोहा म्हटला आहे. दोहा क्रमांक 15. चरण पताल शीस आसमाना, जो ठाकुर कैसे सैंपुर समाना. शिव संकादित अंत न पाए, ब्रह्मा खोजत जन्म गवाए. या ठिकाणी मित्रांनो संत रविदासांचा हा दोहा आपणास सांगितला. तो आपणास कसा वाटला? चरण पताल शीस आसमान. चरण पताल म्हणजे चरण म्हणजे पाय जमिनी पाताळामध्ये, आणि डोके आसमानामध्ये. जो ठाकुर कैसे संपूर्ण समान, तो ठाकूर म्हणजे परमेश्वर ईश्वर. तो कसा सामावून जाईल? कुठं सामावणार? तर शिव संकादिक अंत न पाये, ब्रह्मा खोजत जन्म गवाए. तर त्याला शोधण्यासाठी ब्रह्मदेव, शिव, विष्णू यांनी एकमेकांमध्ये एक प्रकारची शर्यत लावली होती. त्यांनी खूप प्रयत्न केला, पाताळात शोधलं, आकाशात शोधलं, पण त्याचा अंत काही लागेना. शेवटी त्यांनी हार पत्करली. म्हणून अशा या देवाला, अशा या परमात्म्याला तुम्ही एखाद्या दगडात किंवा मंदिरात या मशिदीत किंवा एखाद्या चर्चमध्ये कसे गुंतून ठेवू शकतात, बांधून ठेवू शकतात. मित्रांनो, या दोह्याच्या माध्यमातून खूप काही आपणास गुरु रविदासांनी या ठिकाणी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर हा चराचरात भरलेला आहे, पूर्ण विश्व त्यांनी व्यापलेले आहे. अशा परमेश्वराला मी इकडं तिकडं कुठे शोधण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या अंतःकरणात शोधा, असा त्यांचा सरळ सरळ सल्ला आहे. तेव्हा मित्रांनो, आपलं मन शुद्ध करा, आचरण शुद्ध करा, आणि आचरण शुद्ध केल्याशिवाय आपल्याला ईश्वर भेटणार नाही. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, आत्मा विठ्ठल, आत्मा विठ्ठल आणि काया पंढरी. म्हणजे हे शरीर जे आहे हे पंढरपूर आहे, म्हणजे विश्व पंढरपूर आहे. आणि म्हणजे हे शरीर हे पंढरपूर आहे, विश्व आहे आपलं. आणि त्या विश्वामधला परमेश्वर म्हणजे आपला आत्मा आहे. त्याला जाणून घ्या, त्याला शुद्ध करा, त्याला वाईट करू नका, आणि खऱ्या अंतःकरणाने त्याला पहा. मित्रांनो, आमचा हा दोहा आपणास कसा वाटला तुम्ही या बाबतीत आम्हाला कॉमेंट करा. आणि आपल्या काही शंका कुशंका असेल तर निर्धास्त राहा, त्या तुम्ही करू शकता. धन्यवाद. जय रविदास, जय भीम, जय काळशेवा.